कधी-कधी काय होतं ना, आपल्याला साधं हलकं-फुलकं खायचं मन असतं. त्यावेळेस हा मटार भात नक्की करून बघा. तुमचं पोटही खुश आणि घरातली लोकही खुश होतील. तर त्यासाठी करायचं काय, आपण हा जो मटार भात आहे ना, आपण कुकरमध्येच करणार आहोत. त्यासाठी एक कुकर घ्यायचं, त्यामध्ये तेल टाकायचं आणि काही खडे मसाले घ्यायचे आहेत. त्यामध्ये 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 1 मसाला वेलची, दालचिनी, काही मिरी, लवंग आणि इथे चक्रफूल घेतलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा खडे मसाले टाकायचे आणि परतून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी खडे मसाले टाकलेले आहेत, त्यामध्ये काही तमालपत्र पण टाकलेली आहेत आणि आपल्याला खडा मसाला फक्त काही सेकंड परतून घ्यायचा आहे तेलावरती. खडे मसाले झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट मी 1 चमचा इथे टाकलेली आहे. तर तेलावरती तीही परतून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे लागणार आहेत मटार. तर मटार मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी. तर 1 वाटी मटार हा ताजा मटार आहे. तर हा मटार मी आता तेलावरतीच थोडा परतून घेणार आहे. तर बघा एकदम साधा, सोप्पा, सिंपल भात आहे हा. चवीला तर छान लागतोच आणि तुम्हाला पोटही भरून जातं आणि घरातली लोकही खुश होऊन जातील. तर बघा ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मटार तेलावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर ते ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बिर्याणी मसाला. साधारण 1 छोटा टेबलस्पून आपल्याला इथे बिर्याणी मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्यामध्ये आता हळद मिक्स करायची आहे. तर एक साधारण पाव चमचा हळद मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर बघा आता मसाला आणि हळद सर्व इथे मी तेलावरती भाजून घेतलेला आहे. आता हा भात करण्याआधी मी इकडे हा बासमती तांदूळ वापरलेला आहे. 1 पेला बासमती तांदूळ मी साधारण एक अर्धा तास आधी भिजवून ठेवला होता आणि चाळणीवरती आता तो गाळून घेतलेला आहे. यासाठी शक्यतो होत असतं तुम्ही कुठलाही बासमती तांदूळ, आंबेमोहोर किंवा इंद्रायणी असे कुठले पण छान सुवास देणारे जे तांदूळ आहेत, तर ते तांदूळ तुम्ही नक्की वापरा. हा भात अतिशय सुंदर असा होतो. मी इकडे तुकडा बासमती वापरलेला आहे. तर आता ह्या सर्व मटारमध्येच आणि मसाल्यामध्ये आपल्याला हा जो भात आहे 1 मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघा हा जो भात आहे मी मस्तपैकी मसाल्यात परतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ह्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. तर बघा ह्या साधारण ह्या पेल्याने मी एक पेला तांदूळ भिजवून ठेवला होता. तर आता तो तांदूळ भिजवला होता अर्धा तास साधारण आणि नंतर मी काय केलेलं आहे की त्याच पेल्याने 2 पेले तांदूळ 2 पेले पाणी मी इथे वापरलेलं आहे ह्या तांदळासाठी. 1 पेला तांदूळ असेल तर 2 पेले पाणी मी इथे वापरलेलं आहे. तर पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडीशी उकळ फुटत आली की आपल्याला यावरती काय करायचं आहे की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर चवीनुसार बघा इथे मीठही ॲडजस्ट करून घ्या तुम्ही आणि ह्याला जे आहे हाय फ्लेमवरती तुम्हाला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. थोडीशी उकळ फुटत आली तर बघा आता कुकर बंद करण्याआधी आपल्याला 1 चमचा तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून ह्या भाताला छान अशी चकाकी येते, ग्लेज येतो. आता ह्याच्या मी हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकर थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता हा आपला मटार राईस तयार झालेला आहे. साधा, सोप्पा, सिंपल, चवीला एकदम भन्नाट असा हा राईस लागतो. एकदा ना नक्की या पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर झटपट काही बनवायचं असेल तर असा मटार राईस करून नक्की बघा. तर तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त मंडळी लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. बघा आपला गरमागरम मटार राईस इथे रेडी झालेला आहे. तुम्ही पण बनवा, असा खा आणि मस्त राहा, एन्जॉय करा. सो तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.